नमस्कार. जय श्रीराम सगळ्यांना. आपल्या सर्वांचं बृहन महाराष्ट्र मंडळ तत्वज्ञान या उपक्रमात अतिशय स्वागत आहे. आपली आनंदाचे तत्वज्ञान ही मालिका सुरू असून आज त्या मालिकेचं आपलं 30वं सत्र असणार आहे. मंगेश दादाही आलेले आहेत. मंगेश दादा, तुम्हाला इथूनच नमस्कार करते आणि आपला अधिक वेळ न घेता आपण पुढच्या आपल्या सत्राला आज सुरुवात करावी ही विनंती करते. आजच्या ज्या काही सूचना असतील त्या मी मात्र आपली भजन सेवा सुरू व्हायच्या आधी देईन. आवाज येतोय? येतोय असं गृहीत धरतो मी. हो, व्यवस्थित येतोय. गलद्दानगंडं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणांना शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी वंदन। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन।
आनंदाचे तत्वज्ञान या अंतर्गत आपला तत्वज्ञानाचा अभ्यास, विशेषतः भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास सुरू आहे. मागच्या वेळेला आपण माया तत्वाचा विचार पूर्ण केला. पुन्हा आपल्या उपलब्ध मर्यादित वेळेत हे जे एक पालुपद, याला शुद्ध मराठीत डिस्क्लेमर असं म्हणतात, ते राहणारच आहे. पण तरी सुद्धा एक त्या संकल्पनेचा शास्त्रीय विचार, परिपूर्ण विचार, सर्वांगीण विचार आणि सगळ्यात महत्वाचं, पुन्हा शुद्ध मराठीत लास्ट बट नॉट द लिस्ट, एक साधक म्हणून त्या माया तत्वाला मी कसं सामोरं जायचं, हा विचार, ज्याला साधनाभिमुख परमार्थ असं म्हणतात, त्याचा एक आग्रह असावा आपल्या जीवनात. कारण आपण सर्वजण मुमुक्षु आहोत असं गृहीत धरून हे बोलणं सुरू आहे. आणि आपण जर मुमुक्षु असू तर एखादी गोष्ट जेव्हा मी शिकतो आहे नवीन परमार्थ क्षेत्रामध्ये, किंवा शिकलेल्या गोष्टीची पुनरावृत्ती होते म्हणा, किंवा त्याचे काही वेगळे अजून पैलू मला शिकायला मिळतात आहे, तर त्यातनं शिकायचं याच्यासाठी आहे की मी त्या आयुष्यात माझ्या कसं उतरवीन, हा आग्रह असावा. आणि त्या दृष्टीने साधनाभिमुख परमार्थ याचा आग्रह असावा. मागच्या वेळेला माया या संकल्पनेचा विचार संपवताना, त्याचा उपसंहार करताना आपण 2-3 गोष्टी बघितल्या, त्याचं स्मरण करू आणि आजच्या विषयाकडे वळू. आपण 1-2 फार मोठी उदाहरणं घेतली आपण माया तत्व समजावून घेताना. एक राजा जनक आणि दुसरे प्रभू श्री रामचंद्र. की राजा जनक जीवनमुक्त असून जर एवढं मोठं राज्य सांभाळू शकतो, एका राजाला जी अनेक कर्तव्य असतात, ती कर्तव्य उत्तम रीतीने राजा जनक जर पार पाडू शकतो, तर माझ्या 4 भिंतीतला संसार मला तर नक्कीच करता येऊ शकतो, असा त्याचा आपण अभ्यास केला. त्या दृष्टीने ते उदाहरण आपण समजावून घेतलं की जर कुठे मनामध्ये गोंधळ असेल, की जो परमार्थ प्रांतामध्ये खूप गोंधळ आपल्याला दिसतो, कारण आपल्याला माईक म्हटलं की रडगाणं वाटतं. एखाद्याने मायेबद्दल बोलणं सुरू केलं की हा रडायला लागला असं म्हणतात. वास्तविक त्याला असं म्हणणारे आपणच रडत असतो हे आपल्या लक्षात येत नाही. फक्त आपलं जे काही आहे गाणं, त्याला रड गाणं म्हणतात हे आपल्याला मान्य नसतं. का मान्य नसतं? गमतीशीर विषय, बोलता बोलता एक एक विषय निघत जातात. कारण तेच गाणं सगळेजण गात असल्यामुळे, गमतीशीर विषय मी जसं म्हणतो, तेच गाणं सगळेजण गात असल्यामुळे आणि याला जीवन ऐसे नाव असे सर्वांनी मिळून ठरवलेलं असल्यामुळे आपण त्याला रडगाणं म्हणायला तयार होत नाही. पण माईक हे रडगाणं नव्हे, हे वास्तव आहे. आणि त्याचा आपला सर्व विचार करून झाला की तुम्ही ते स्वीकारा अगर नका स्वीकारू. आपल्या स्वीकारण्यावरती शास्त्र अवलंबून नाही, शास्त्र स्वीकारण्यावरती माझा आनंद अवलंबून आहे. नेहमीसाठी लक्षात ठेवायचं, हे वास्तव आहे. तुम्ही स्वीकारा की नका स्वीकारू, तुम्ही नास्तिक असा, तुमचा देवावरती श्रद्धा असो, तुम्ही संतांना मानता, सद्गुरूंना मानता, काहीही संबंध नाही या गोष्टींचा. कारण माईक शब्दाची व्याख्या काय, त्याची लक्षणं काय, सगळं बघून झालेलं आहे. थोडक्यामध्ये आपण ही जी उदाहरणं घेतली, राजा जनकाचं, ते अष्टावकर गीतेबद्दल बोललो, प्रभू श्रीरामचंद्रांनी अवतार असून मानवी अवतार असल्यामुळे एक प्रश्न निर्माण करून आपले सद्गुरू, आपले श्री गुरु वसिष्ठ यांच्याकडून उपदेश बोध स्वीकारला.
योग वासिष्ठामध्ये त्यांना सुद्धा अंतस्त्यागी बहिर्भोगी किंवा अंतस्यंतक्त सर्वा शोभित राघो विवासन बहिही सर्व समाचारो लोके विहर राघव, हे जे हा जो उपदेश श्री गुरूंनी केला तो आपण समजून घेतला की माईक म्हणून आपल्याला त्याला असं नावं ठेवून चालणार नाही, कारण आपल्याला मायेतच जगायचं आहे. नव्हे आपलं आत्ताच्या ह्या क्षणीचं बोलणं सुद्धा मायेतच सुरू आहे. मग एक साधक म्हणून मला काय करायचं आहे? साधनाभिमुख परमार्थ पुन्हा अंतस्त्यागी बहिर्भोगी. बरं, भोगमध्ये पुन्हा तो विचार तर अनेक वेळा आपण केलेला आहे. विधिते पाळीत निषेधाते गाळीत. भोगच आहे, विधिते पाळीत. कितीतरी भोग आपण भोगतो आहोतच. सुखाचेही भोग आहेत, दुःखाचेही आहेत प्रापंचिक म्हणून. पण हे भोगत असताना माझी आतली वृत्ती कशी असावी हे महत्वाचं. अंतस्त्यागी बहिर्भोगी. त्याच्यासाठी आपण ही दोन मोठी उदाहरणं बघितली आणि मग आपण माया तत्वाचा परिसंवार, चुकलं माझं, उपसंहार केला. त्याच्यामध्ये माईक म्हणजे काय ते समजून घेतलं. सुरुवातच मी केली होती की माईक हे रडगाणं नाही. जे जे विनाशी आहे, जे जे परिवर्तनशील आहे, जे जे उत्पन्न होणार आहे, काही वेळ टिकणार आहे आणि काही काळाने नष्ट पावणार, हे सगळं माईक आहे. आणि माझ्या देहासकट पुन्हा एकदा संपूर्ण जग, त्याचा समावेश त्याच्यामध्ये होतो. आणि सर्वात महत्वाचा विचार आपण मागच्याला शिकलो होतो की समर्थांनी आत्मारामामध्ये मागच्याला आपण बोललो होतो की शिष्याला आठवण करून दिली होती की आता सांगतो तुझं खूण की तुवा नाशिवंत केले मदार्पण, केलं तुम्हाला अर्पण सगळं नाशिवंत जे आहे, पण आता करीसी आळखेपण तरी माझं शब्द नाही. समर्थ की वर्माची गोष्ट काय आहे की ठीक आहे, तू त्याग केला आहेस, पण त्या त्यागामध्ये जर तू कुठे कुचराई केली असशील किंवा नुसताच बोलण्यापुरता त्याग केला असशील, अजूनही अंतःकरणात नाशिवंताची अभिलाषा तू धरत असशील, तर ती माझी जबाबदारी नाही. हे सगळं आपण मागच्या वेळेला शिकलो. थोडक्यामध्ये देवावर भार घालून या, देवावरती सद्गुरूंवरती भार घालून या असं म्हणून चालत नाही. त्यांच्या परस्पर कृपेने होणारा हा कार्यक्रम साध्या भाषेत नाही. फार मोठी जबाबदारी आपली आहे. आपल्या सर्वांच्या गळ्यामध्ये जबाबदारीची ती माळ आहे. ती जबाबदारी पूर्ण करण्याचं क्रियमाण कर्म स्वातंत्र्यही मला आहे. आणि ही सगळी जबाबदारी 99% जबाबदारी परमपूज्य काका म्हणतात की मी पूर्ण करतो, तेव्हा जो उरलेला 1% असतो, त्याला आपण मागच्याला आवरण दोष असा एक मोठा शास्त्रीय शब्द वापरला होता की जो 1% असल्याशिवाय त्या 99%ला अर्थ प्राप्त होत नाही, त्याला पूर्णत्व येत नाही. आणि हा 1% पूर्ण करणारे जे माझ्या आयुष्यामध्ये येतात, असतात, त्यांना सद्गुरू असं म्हणतात. तेव्हाच जेव्हा त्या 99चं 100% होतं, तेव्हाच शिष्याला काय होतं? आत्मज्ञानाची प्राप्ती होते. आणि मी खरं हे ठरवलं नव्हतं, पण असं वाक्य निघून गेलं माझ्या मुखातून मागच्या वेळेला की या माझ्या शेवटच्या वाक्यामध्ये पुढच्या विषयाची प्रस्तावना आहे किंवा सुतोवाच आहे. आता ज्या अर्थी ते निघून गेलं, त्या अर्थी मी असं श्रद्धापूर्वक असं समजतो की की परमेश्वराची सद्गुरूंचीच इच्छा असावी की आता पुढचा विषय आपल्या या अभ्यासामध्ये, चर्चेमध्ये सद्गुरू हाच यावा. आपण ईश्वर तत्व समजून घेतलं, त्याचे 4 टप्पे बघितले, माया तत्व झालं. त्यामुळे अगदी विचार केला तर खरं एक तर्कशुद्ध दृष्ट्या सुद्धा सद्गुरू हा पुढचा विषय संगतीच्या दृष्टीने सुद्धा अतिशय योग्य आहे. त्यामुळे आजपासून आपण पुढचे काही सत्र एवढंच बोलतो
श्री सद्गुरू ही संकल्पना समजून घेणार आहोत. मला असं वाटतं की 40 सत्र झाली आहेत, तसं वृषाली आपल्याला दरवेळेला नेहमी आकडा सांगत असते तो, जाणीव करून देण्यासाठी की आपला अभ्यास कुठपर्यंत आलेला आहे. इतकं सगळं श्रवण झाल्यानंतर इतकी सगळी जी काही स्पष्टता विचारांची आली असेल, त्याच्यानंतर आता श्री गुरु तत्व ज्याला म्हणतात, श्री गुरु ही जी संकल्पना आहे, त्याला नाव आहेत, त्याला श्री गुरु म्हणतात, त्यांना सद्गुरू म्हणतात. तर ही संकल्पना समजून घेण्यासाठी जी एक मनोभूमिका लागते, एक अंतःकरणाची एक मशागत केलेलं अंतःकरण ज्याला म्हणतात ते लागतं. एक अंतःकरणाची घडी असावी लागते, ती आपली आता झालेली आहे असं गृहीत धरून आपण या विषयाकडे आजपासून वळूया. आपल्या भारतीय अध्यात्मशास्त्रामध्ये श्री गुरु ह्या संस्थेला जी प्रतिष्ठा आहे, एक एक शब्द महत्वाचा आहे. मी संस्था शब्द वापरतोय, शुद्ध मराठीमध्ये त्याला इन्स्टिट्यूशन असं म्हणतात. या एकेका शब्दाला महत्व आहे, म्हणून त्याच्याकडे लक्ष वेधतोय तुमचं, की त्याच्यातनं आपल्याला पुढच्या विचारांची दिशा दाखवण्याचा प्रयत्न करतोय, आपल्या लक्षात आली पाहिजे की श्री गुरु या संस्थेला जी प्रतिष्ठा आहे, पुन्हा एकदा तसेच ही जी संस्था म्हणालो मी, श्री गुरु या संस्थेकडून आपल्या ज्या काही अपेक्षा असतात तशा, किंवा त्या संस्थेचं जे श्रेष्ठत्व म्हणूया, त्याचं मांगल्य म्हणूया, त्याचं पावित्र्य म्हणूया, सर्वात महत्वाचं या सर्वाचं जे अलौकिकत्व आहे, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तशा आणि तेवढ्या अभारतीय तत्वज्ञानात नाही. श्री गुरु आपण जी संस्था म्हणालो, ती म्हटल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये ज्या गोष्टी येतात, श्री गुरु सद्गुरू म्हटल्यानंतर आपल्या ज्या अपेक्षा असतात, त्यांचं जे श्रेष्ठत्व आपण मान्य करतो, तिथे आपल्या ज्या अपेक्षा असतात, ज्या मांगल्याच्या, ज्या पावित्र्याच्या, ज्ञानाच्या, त्यांचं जे अलौकिकत्व आहे, हे सर्व जे एक भारतीय तत्वज्ञानाचा अविभाज्य घटक आहे, तसं अभारतीय तत्वज्ञानामध्ये आपल्याला ते दिसत नाही. आणि त्याचं मूळ कारण असं आहे की भारतासारखं मोक्षवादी जे तत्वज्ञान आहे, म्हणून मी म्हणालो की एक एक शब्द अत्यंत महत्वाचा आहे. भारतासारखं मोक्षवादी तत्वज्ञान ज्याची काय म्हणे हजारो वर्षांपासून ज्याची सुव्यवस्थितपणे मांडणी केली गेलेली आहे, अगदी वेदकाळांपासून तर आजतागायतपर्यंत, तशी भारताच्या बाहेर झालेली नाही. कारण पाश्चात्य तत्वज्ञानाचा जर आपण विचार केला तर प्रामुख्याने ती जी तत्वज्ञानं आहेत ती नीतिशास्त्र, राज्यशास्त्र किंवा धर्मशास्त्र म्हणूया, या विचारांच्या अवतीभोवती म्हणूया, किंवा त्या विचारांच्या बंदिस्तीमध्ये ही पाश्चात्य तत्वज्ञानं राहिली. आणि त्यामुळे मोक्ष ही जी भारतीय संकल्पना आहे, म्हटलं तर आहे पाश्चात्यांची, त्याला सॅल्वेशन म्हणतात, पण मोक्ष आणि सॅल्वेशन या संकल्पना फार वरवरच त्या मिळत्या जुळत्या आहेत. भारतातली जी वेदांत शास्त्र प्रणीत असं म्हणूया, जी ज्ञानाची अथांग खोली आणि भक्तीची अमर्याद उंची आपल्या भारतीय तत्वज्ञानाला लाभलेली आहे, तशी इतरत्र कुठेही बघायला मिळत नाही. आणि याच ज्ञानासाठी म्हणूया, याच भक्तीसाठी म्हणूया, श्री गुरु महात्म्य जे आहे ते वैभव संपन्न झालेलं आहे. तत्वज्ञानाचं प्रबोधन करणारा, मग तो
भारतीय असेल किंवा अभारतीय असेल, मी आत्ता जी सुरुवात केली, श्री गुरु हा जो विषय आपण बघतो आहोत, सद्गुरू, त्याची सुरुवात ही केली. भारतीय तत्वज्ञानाचं जे विवेचन केलं, ते तत्वज्ञान कुठलेही असू दे, आपण तत्वज्ञानाचं प्रबोधन करणारा जो आहे किंवा करणारी जी आहे, त्यांचं स्वतःचं वैयक्तिक किंवा व्यक्तिगत जीवन आणि ऐकणाऱ्याचं, म्हणजे शिष्याचं म्हणूया, साधकांचं म्हणूया, जीवन हे त्या तत्वज्ञानाच्या श्रवणानंतर, त्या तत्वज्ञानाप्रमाणे वागल्यानंतर जर उंच आणि दर्जेदार होत नसेल, त्या तत्वज्ञानातून जर मला निर्भेळ आणि निरतिशय सुख म्हणजे आनंद प्राप्त होत नसेल, तर ते तत्वज्ञान सांगणाऱ्याचं मूल्य किती, असा एक प्रश्न निर्माण होतो. मी मुद्दाम सावकाश बोलतोय, मी खूप जलद गतीने बोलू शकतो, पण ही वाक्य खूप महत्वाची आहे. एक एक त्या वाक्यामध्ये आशय खूप मोठा आहे. कारण मी बोलणाऱ्याचं व्यक्तिगत जीवन असं शब्द वापरला आणि ऐकणाऱ्याचंही व्यक्तिगत जीवन, उभयतर्फी जर हे साध्य होत नसेल, तर त्याचं मूल्य काय, त्या तत्वज्ञानाचं मूल्य काय, ते तत्वज्ञान मांडणाऱ्याचं सुद्धा मूल्य काय. त्यामुळे मोक्षाची जी भारतीय संकल्पना आहे, ती सिद्धीला जाण्यासाठी जसं आपल्याला कुठल्याही पाश्चात्य तत्वज्ञान उपयोगी पडणार नाही, जसं त्याचं काय म्हणूया, मदत म्हणा, पांगुळगडा आपल्याला वापरण्याची आवश्यकता नाही, गरज नाही, अगदी तद्वतच, अगदी त्याप्रमाणे पाश्चात्य शिक्षणाचा आकार घेतलेली आपली जी स्थूल अश्रद्ध बुद्धी आहे, तिने श्री गुरु ही संकल्पना समजावून घेणं अशक्य आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, मी सावकाश बोलतोय, काही हेतूने बोलतोय. जसं त्या तत्वज्ञानाच्या पांगुळगड्याची आपल्याला गरज नाही, तसं थोड्याफार प्रमाणात, कोणाची कमी असेल, कोणाची जास्त असेल, पण पाश्चात्य तत्वज्ञानाने जी एक आपल्या बुद्धीला आकार आलेला आहे, आजकालचं ज्याला लौकिक शिक्षण म्हणतात, दुर्दैवाने आपल्या भारत देशामध्ये 70 वर्ष अभारतीय लोकांनी राज्य केल्यामुळे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1947 सालानंतर अभारतीय लोकांचंच राज्य आपल्या देशावर असल्यामुळे दुर्दैवाने आपल्या भारत देशामध्ये जेव्हा आपण शाळेत शिकत होतो, तेव्हा आपल्या या लौकिक शिक्षणाबरोबर इतकं सुंदर आपलं वेदांताचं तत्वज्ञान आपल्याला कधीही शिकवल्या गेलं नाही. कारण तिथे काय होतं, शुद्ध मराठी शब्द ॲलर्जी होती. भारतीय ज्याला म्हणतात, हिंदू ज्याला म्हणतात, वैदिक अशा शब्दांची ॲलर्जी असलेलं लोकांनी आपल्यावरती राज्य केल्यामुळे आपल्या बुद्धीला जो आकार दिला गेला, तो केवळ या लौकिक शिक्षणानेच दिला गेला. बाकी कुठले आकार प्राप्त झालेच नाही आपल्याला, दुर्दैवाने. आणि अशी आकार घेतलेली बुद्धी जी आज तो आकार सोडायला तयार नाही. कारण कठीण असतं, एकदा आकार दिला, ओल्या मातीचा गोळा, आकार देता येतो. एकदा ते वाळून कडक झालं की आपल्याला माहिती आहे. त्यामुळे अशा कमी अधिक प्रमाणामध्ये म्हणूया स्थूल बुद्धीनी, अश्रद्ध बुद्धीनी श्रीगुरु ही संकल्पना समजून घेणं आपल्याला अशक्य आहे. कारण विश्वविद्यालयामध्ये, म्हणजे पुन्हा शुद्ध मराठीमध्ये युनिव्हर्सिटी म्हणतात त्याला, तत्वज्ञानाचा अभ्यास करणं आहे, जिथे परमपूज्य काका नेहमी म्हणतात गमतीने की संतांची भलावण पण कशी केली जाते माहिती आहे का. आम्हाला यावर्षी 10 मार्कांचा चुकलं, 10 मार्कांचा तुकाराम आणि 15 मार्कांचा ज्ञानेश्वर आहे. कशी वाटते ही भाषा, विश्वविद्यालयातली भाषा आहे. 10 मार्कांचा तुकाराम, 15 मार्कांचा ज्ञानेश्वर. त्यामुळे
तिथे चालणारा जो तत्वज्ञानाचा अभ्यास आहे तो वेगळा, किंवा आपल्या अहंकारयुक्त जिज्ञासेपोटी आपण जो अभ्यास करतो, तिसऱ्यांदा सांगतो मी, मुद्दाम सावकाश बोलतोय, अहंकारयुक्त जिज्ञासेपोटी आपण जो अभ्यास करतो म्हणजे काय, असं म्हटल्यानंतर लक्षात आलं माझ्याबद्दल जे माझं मत असतं ते बोलताना माझा हात असाच होतो. मी म्हणजे तुम्ही काय समजलात, इतक्या क्षेत्रामध्ये माझी बुद्धी अप्रतिहत चालते, इतक्या क्षेत्रामध्ये मी यश संपादन केलेलं आहे. आम्ही काय एवढे मूर्ख आहोत का, बावळट आहोत का, हा जो एक स्वतःबद्दल माझा समज असतो, आणि ती बुद्धी घेऊन मग मी जेव्हा ग्रंथ उघडतो की बघूया तर खरी, ठीक आहे इतके वर्ष आयुष्याची गेली पण मी या क्षेत्रात कधी लक्ष नाही घातलं, आता घालूया. आपल्या बुद्धीला काय प्रॉब्लेम आहे, शुद्ध मराठीत. अहंकारयुक्त जिज्ञासेपोटी मी जेव्हा अभ्यास करतो, हे जे दोन अभ्यास आहे विश्वविद्यालयात चालणारे किंवा आपण वैयक्तिक पातळीवरती जेव्हा या दृष्टीने परमार्थ क्षेत्राकडे पाहतो, सद्गुरू या संकल्पनेकडे पाहतो, तेव्हा परमार्थ या प्रांताचा जो मूळ उद्देश मोक्ष, तो त्याच्यासाठी केलेला अभ्यास आणि आता मी जो मांडला तो केलेला अभ्यास, याच्यामध्ये दोन ध्रुवांचे इतकं अंतर पडतं. आज 21व्या शतकामध्ये सुद्धा कुठेही रक्तपात न करता थांबलो, पुन्हा दोन मोठी युद्ध सुरू आहेत आता जगामध्ये. आज 21व्या शतकात कुठेही रक्तपात न करता किंवा गरिबांची सुख विकत न घेता किंवा गरिबांना विकत न घेता, कोणाचाही बुद्धिभेद न करता, धर्मांतराचा कुठलाही छळ कपट न करतानाही आज हजारो लोक, पाश्चात्य लोकांबद्दल बोलतोय मी, शुद्ध मराठीत पुन्हा कळत मगाशी पासून मी पाश्चात्य म्हणतोय, वेस्टर्न पीपल मला म्हणायचं बाय द वे, ही पाश्चात्य लोक अध्यात्मासाठी भारतभूमीकडे वळत आहेत. हे आपल्याला सर्वांना ऐकायला मिळतं, बघायला मिळतं, वाचायला मिळत आहे. ते ती लोक ज्यांना त्या संस्कृतीचं बाळकडू नाही, त्या धर्माची पार्श्वभूमी नाही, त्या विचारांची पार्श्वभूमी त्यांना नाही, श्रद्धा म्हणजे काय हे बिचारांना माहिती नाही, ती लोक आज अध्यात्मासाठी भारतभूमीकडे वळत आहेत, श्री गुरु नावाची संकल्पना स्वीकारत आहेत. हे दृश्य आपल्याला सगळ्यांना दिसतं आहे. मी मुद्दाम हळू सुरुवात करतो, विषयाला अगदी आपल्याला शांतपणे प्रवेश करायचा आहे. कारण माझ्यासमोर समस्या ही असते, बहुतांश वक्त्यांसमोर ती असतेच म्हणा, की मी एका वेळेला अनेकांशी बोलतोय, त्यामुळे मला अनेकांचा विचार करावा लागतो. जेव्हा वैयक्तिक काही प्रश्न असतात तेव्हा इतकी मांडणी नाही करावी लागत, कारण प्रत्येकाची समस्या वेगळी असते. मी आज जे बोलतोय ते कदाचित सगळ्यांच्या समस्या नसतील, पण मनात कुठेतरी काही शंका असतील, त्याच्याबद्दल ही सगळी मांडणी करावी लागते, की हे आज पाश्चात्य लोक स्वीकारत आहेत, हे आपल्याला बघायला मिळत आहे, आणि हे मी स्वतः अनुभवतोय. थोडंसं अनुभवातनं बोललं की त्याला अजून काय म्हणतात, त्याला वजन प्राप्त होतं. आज एक युरोपियन, मूळच्या दोघी जणी रशियन आहेत, ती युरोपात राहते म्हणून तिला आता युरोपियन म्हणायचं, की ज्या लोकांना आज इंग्लिश भाषा सुद्धा नीट येत नाहीये, अशा दोन व्यक्ती माझ्याकडून भगवद्गीता शिकतायत. भाषेचा अडसर, भाषेची जी एक मध्ये दरी आहे एवढी मोठी, ती कशी बशी ओलांडून भगवद्गीतेचं तत्वज्ञान काय सांगत आहे हे समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. मी माझा अनुभव तुम्हाला सांगतोय, की केवळ ऐकीव गोष्टीवरती बोलत नाही.
किंवा जे नुसतं वाचायला मिळतं त्याच्यावरती नाही. आणि त्या व्यक्ती जेव्हा मला हा प्रश्न मी त्यांना अगदी सुरुवातीलाच विचारला होता, की का तुम्ही इकडे वळलात? आम्ही तर कधी तुमच्या घरी आलो नाही दारावरची बेल वाजवायला. हे घ्या हो, फुकट भगवद्गीता. यू डोंट हॅव टू पे फॉर दिस. इट्स अ फ्री गिफ्ट. वी नेव्हर डिड दॅट. तुम्ही पृथ्वीच्या त्या दुसऱ्या टोकाकडनं का आलात भारतामध्ये? हा प्रश्न मी त्यांना विचारलाय स्वतः, आणि त्यांचं उत्तर, आणि ज्या 2 व्यक्तींबद्दल मी बोलतोय त्या फार मोठ्या विश्वविद्यालयात पुन्हा शिकलेल्या आहेत. अत्यंत उच्च शिक्षित आहेत. स्वतःच्या स्वतंत्र बुद्धीने विचार करण्यास समर्थ आणि सक्षम आहेत. आणि त्या धर्मामध्ये त्यांना काही न मिळाल्यामुळे ते इकडे आलेले आहेत. एवढंच बोलतोय. आणि आज त्या व्यक्ती ज्या मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्या म्हणून त्या 2 व्यक्तींबद्दल मी बोलतोय. अशा हजारो व्यक्ती आज आपल्याला माहिती आहेत, की ज्या श्री गुरु ही संकल्पना स्वीकारत आहेत आणि आपल्या भारतीय संकल्पनेप्रमाणे श्री गुरूंच्या चरणांवरती मस्तक ठेवायला सुद्धा त्यांना लाज वाटत नाही आहे. सप्टेंबर 1893 शिकागो येथील सर्वधर्म परिषद. ही जी हिंदू धर्माची भूमिका ही निर्भयतेने आणि निस्संदिग्धपणे मांडताना स्वामी विवेकानंद हेच म्हणाले होते. काय? की मला अभिमान आहे, मी अशा धर्माचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उभा राहिलेला आहे, की ज्या धर्माने कधीही कोणावरती आक्रमण केलं नाही, ज्या धर्माने आपले विचार कधीही कोणावरती लादले नाहीत. हे निर्भयपणे विचार करा. जेव्हा या अमेरिका देशात पोहोचण्यासाठी स्वामी विवेकानंदांना 1 महिना लागला होता जहाजात बसून, विमानं नव्हती. म्हणजे मुद्दा असा की या परकीय भूमीवरती येऊन त्यांच्याच समोर इतकं निर्भयपणे हे बोलताना परधर्मीयांच्या समोर, की मी अशा धर्माचं प्रतिनिधित्व करतो आणि मला अभिमान आहे की ज्यांनी कधी कोणावरती आक्रमण केलं नाही, आपले विचार कधी कोणावरती लादले नाहीत. स्वामी विवेकानंद त्यांना म्हणाले की आम्ही तुमच्या पायाजवळ बसतो ना, आम्ही बसतो तुमच्या पायाजवळ, तुम्ही आम्हाला विज्ञान शिकवा. कारण आमचं विज्ञान लुप्त झालेलं आहे ऋषीमुनींचं, आणि गेले 1000 वर्ष आम्ही पारतंत्र्यात होतो. त्यामुळे विज्ञानाची प्रगती, समाजाची प्रगती या बाबतीत आम्ही नक्कीच मागे आहोत तुमच्यापेक्षा. आम्ही तुमच्या पायाजवळ बसतो, तुम्ही आम्हाला ते शिकवा. पण धर्म शिकायचा आहे, तुम्ही आमच्या पायाजवळती बसा. धर्म आम्हाला तुमच्याकडून ऐकण्याची गरज नाही. तुम्ही आम्हाला विज्ञान शिकवा, आम्ही तुम्हाला धर्म शिकवतो. कारण त्याला थोडासा कालाचाही संदर्भ होता. तेव्हा आपला देश पारतंत्र्यात होता आणि स्वामी विवेकानंदांना पूर्वेचं निःश्रेयस आणि पश्चिमेचा अभ्युदय याची सांगड घालायची होती. म्हणून स्वामीजींची मांडणी त्या काळची तशी होती. इतकी दीर्घ प्रस्तावना करण्याचं कारण, मी मूळ विषयाकडे, श्री गुरु सद्गुरू हा विषय आहे. आणि कदाचित आला असेल कोणाच्या मनात विचार की हे फारच द्रविडी प्राणायाम करतायत. तो प्राणायाम निश्चित आहे, पण द्रविडी नाहीये. कारण मी जसं म्हणालो की मी एका वेळेला अनेक जणांशी बोलत असतो आणि अनेकांचा विचार मला करावा लागतो, केला पाहिजे, की शक्यतो जितका व्यापक विचार मांडता येईल, जितक्या मनामध्ये असलेल्या आपल्या शंका कुशंकांची उत्तर आपल्याला देता येतील, तो देण्याचा प्रयत्न. म्हणून इतकी दीर्घ प्रस्तावना करण्याचं कारण असते की आपल्या मनामध्ये कुठे पाश्चात्य विचारांची काही जाळी जळमटी, मी हसलो कारण खरं ते लावण्याचे दिवस आले आहेत. गमतीचा विषय, हॅलोविनचे दिवस आहेत ना, जे आपण खरं साफ करत असतो ती विकत आणून लावायचे दिवस आलेले आहेत. रामकृष्ण हरी, विनोदाचा विषय. पण आपल्या मनामध्ये कुठे पाश्चात्य विचारांची काही जाळी जळमटी असतील, किंवा आपल्या बुद्धीच्या
अहंकाराची काही दर्पयुक्त घाण असेल, आपल्या दोषयुक्त मानवी बुद्धीने आपणच त्या तत्वज्ञानाच्या लावलेल्या अर्थाची धूळ असेल, किंवा अगदी प्रामाणिकपणे पण कोट्यावधींमध्ये असलेला एखादा अपवाद सांगून सर्वांसाठी मांडलेला नियमाचा पसारा असेल. काय बोललो मी? पाश्चात्य विचारांची जाळी जळमटी, आपल्या बुद्धीच्या अहंकाराच्या दर्पाची घाण. का बरं घाण शब्द वापरला, दर्प शब्द का वापरला? जसं एखादी घाण असेल तर त्याचा गंधाचा त्रास सगळ्या इतरांना होतो, तसा आपल्या अहंकाराचा त्रास इतरांना होतो. म्हणून आपल्या मनामध्ये, मानवी बुद्धीमध्ये दोष आहेत, त्याची धूळ आहे, किंवा एखादा कोट्यावधीमध्ये कोणी कुठेतरी अपवाद असेल, तर तो अपवाद धरून नियमांची जी एक पसारा मी मांडतो, कशासाठी? आपल्या अश्रद्ध भावनांची भलावण करण्यासाठी. तर अत्युत्तम असा जी मोक्ष प्राप्ती आहे, ज्याच्यासाठी आपण सर्व बोलतो आहे, त्याच्यासाठी हे सर्व जर माझ्या अंतःकरणामध्ये, किंवा यातलं काही माझ्या अंतःकरणामध्ये, किंवा यातलं काही प्रमाणात माझ्या अंतःकरणात जर कुठे काही असेल अजूनही, तर ते स्वच्छ करणं, माझं अंतःकरण निर्मल करणं, शांत करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यासाठी इतकी प्रदीर्घ प्रस्तावना केली, कारण आपला जो उद्देश आहे तो मूळ विसरायचा नाहीये. मोक्ष प्राप्ती हा उद्देश गृहीत धरून आपण सगळा अभ्यास करतो आहोत, बोलतो आहोत, श्रवण करत आहोत. आणि त्याच्या आड येणारे हे सगळे प्रतिबंध आहेत, शास्त्रीय शब्द, आणि ते जितक्या लवकर मी दूर करीन, तितक्या लवकर माझी प्रगती होणार आहे. त्यामुळे श्रीगुरु किंवा सद्गुरु हा जो आपला प्रतिपाद्य विषय, ज्याला आपण आज सुरुवात केली, आरंभ केला, छान दिवशी आरंभ केलेला आहे. सुरू आहे नवरात्र, अजून अष्टमी म्हणा, नवमी म्हणा, जी कोणती तिथी असेल आज. या विषयाचा अभ्यास किंवा एकंदरीतच आनंदाचे तत्वज्ञान या मालिकेचा अभ्यास म्हणूया आपण, या मालिकेच्या अंतर्गत चाललेला अभ्यास म्हणूया. मोक्ष एकमेव उद्देश, आणि त्या उद्देशाकडे लक्ष ठेवून अत्यंत निर्मल श्रद्धायुक्त अंतःकरणाने आपण श्रीगुरु तत्व म्हणजे काय, गुरु आणि सद्गुरु यातला नेमका फरक काय? कारण गुरु शब्द आपण ऐकतो अनेक वर्षांपासून, लहानपणापासून, हे माझे गणिताचे गुरु, हे भूगोलाचे गुरु, हे माझे संगीताचे गुरु. गुरु शब्द माहिती असतो आपल्याला, त्याच्यातच कुठेतरी सद्गुरु ऐकायला मिळतं. आणि मग कोणी जर आपल्याला विचारलं की हा नवीन शब्द कशासाठी, काय फरक आहे गुरु आणि सद्गुरु, नाही आपल्याला नीट स्पष्ट उत्तर देता येत, कारण आपल्यालाच ते कळलेलं नसतं. त्यामुळे गुरु आणि सद्गुरू यातला नेमका फरक काय? देहधारी सद्गुरूंची गरज काय? देहधारी गुरूंची, सद्गुरूंची गरज काय? मी भगवंताला देव मानतो, भगवंताला मी गुरु मानतो, सद्गुरू मानतो, चालणार नाही का? आपल्या काय म्हणूया, आपल्या सर्वांच्या मनातले संभाव्य प्रश्न मांडतोय मी, बरं. किंवा शिष्याच्या, साधकाच्या म्हणूया जीवनामध्ये सद्गुरूंची नेमकी भूमिका काय असते? काय नेमकं ते असं शिष्याला देतात, साधकाला देतात, की जे इतर कोणी देऊ शकत नाही? आणि त्याकरता शिष्याने श्रीगुरूंच्या ठिकाणी निष्ठा कशी ठेवावी, का ठेवावी, कशी जपावी,
किंवा भगवंत, शास्त्र, संत ही जी आपली श्रद्धास्थानं आहेत, म्हणजे काय एक किमान भांडवल असावं लागतं धंद्यासाठी. आलं असेल लक्षात मी काय बोलतोय. धंदा करण्यासाठी एक किमान भांडवल असावं लागतं. इट्स सम इन्व्हेस्टमेंट, राईट, फॉर द बिझनेस. आपलं भांडवल कुठलं आहे? भगवंत, शास्त्र, संत ही आपली श्रद्धास्थानं, ही किमान भांडवल आहे असं गृहीत धरून हे सगळं बोलणं सुरू आहे. ही जी आपली श्रद्धास्थानं आहे, या श्रद्धास्थानांनी एकमुखाने श्रीगुरूंचं इतकं महात्म्य का गायलं आहे? एकमुखाने, म्हणून मी म्हणालो एक एक शब्द महत्वाचा आहे. एकमुखाने. त्यात भगवंत स्वतः आले, शास्त्र तर आलंच, आणि संत तर प्रश्नच नाही. हे सर्वजण श्रीगुरूंचं महात्म्य गातात. आणि मला प्रश्न पडतो, काय गरज आहे सद्गुरूंची? त्यामुळे हे जे सगळे संभाव्य प्रश्न मी जे म्हणालो, या सर्व पैलूंचा आपण नेहमीप्रमाणे शांतपणाने अभ्यास करणार आहोत, चिंतन करणार आहोत. मी एक हा जो श्रीगुरु किंवा सद्गुरू हा विषय आपण पुन्हा एकदा ज्याचा प्रारंभ आज केला, त्याचा एकंदर आवाका तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी, त्या विचारांची दिशा स्पष्ट करण्यासाठी, कोणकोणत्या पैलूंना आपण स्पर्श करणार आहोत, कोणत्या प्रश्नांची उत्तरं आपण या अभ्यासातून तर्कशुद्ध उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्याच्यासाठी सगळी मांडणी. त्यामुळे या विषयांतर्गत आपण या सर्व बाबींचा, या सर्व पैलूंचं चिंतन करणार आहोत, विचार करणार आहोत. आणि परमार्थशास्त्रा, एकंदरीतच परमार्थशास्त्राबद्दल माझ्या सद्गुरूंचा ज्या नेमकेपणाबद्दल आणि नेटकेपणाबद्दल आग्रह राहिलेला आहे. कारण प्रचंड गोंधळ आपल्या मनामध्ये असतो, कारण प्रचंड पसारा या प्रांतामध्ये आहे, आणि प्रामाणिक साधकाचा गोंधळ खूप उडतो, कारण तो काहीतरी करू पाहत असतो, त्याला पुढे जायचं असतं, प्रगती करायची असते, आणि त्याच्यासाठी जो नेमकेपणा लागतो, जो नेटकेपणा लागतो, ज्याला कॉर्पोरेट वर्ल्ड याला म्हणतात, कार्यालयीन भाषेमध्ये त्याला एक छान शब्द आहे, काय, रिमुव्हिंग द नॉईस. हे जे रिमुव्हिंग द नॉईस आहे, ज्याला नेमकेपणा म्हणतात, नेटकेपणा म्हणतात, तोच नेमका आणि नेटका विचार आपल्याला श्रीगुरु या पारमार्थिक संकल्पनेचा नेहमीचं पालुपद वापरून आपल्या उपलब्ध मर्यादित वेळेमध्ये करायचं. पण वेळ मर्यादित असला तरी सुद्धा आत्ता मी ज्या सर्व संकल्पना किंवा जे प्रश्न उपस्थित केले, शुद्ध मराठीत बोलायचं झालं तर काही प्रोव्होकेटिव्ह क्वेश्चन्स, प्रोव्होकेटिव्ह पॉइंट्स, काय गरज आहे हो सद्गुरूंची, अशी सुद्धा हे चांगल्या पद्धतीने पण विचारता येऊ शकतं, वेगळ्या पद्धतीने पण विचारता येऊ शकतं. पण हे विचार मनामध्ये असतील, हे प्रश्न मनामध्ये असतील, तर त्याची उत्तर मिळाली पाहिजे. कारण ह्याच्यासाठी की आपल्याला सुद्धा, आपण जरी सश्रद्ध असू, त्या संदर्भात एक विचार मांडतो आणि पुढे जातो पटकन. परमपूज्य काकांचं एक फार सुंदर वाक्य आहे की जे नास्तिक लोक असतात त्यांना आस्तिक करण्याचा कार्यक्रम हातात घेऊ नका. काय वाक्य? आपल्याला एक आतमध्ये असं भरलेलं असतं वारं, काय, थोडं 4 गोष्टी आपल्याला कळायला लागल्या, थोडं एखादा ग्रंथ वाचून झाला की आपण एक कलमी कार्यक्रम हातात घेतो. कुठला? विशेषतः आपले घरचे असतील, नातेवाईक असतील, मित्र असतील, ओळखीचे, कारण माझं ऐकणार कोण ना, तेच ऐकणार, दुसरं कोण ऐकणार. तर नास्तिक लोकांना आस्तिक करण्याचा कार्यक्रम हातात घेऊ नका. मग काका पुढे म्हणतात, मग काय करा, काय करू नका हे पहिले सांगतात. मग काय करा, तर जे आस्तिक आहेत त्यांना आपण आस्तिक आहोत म्हणजे काय आहोत हे समजावून सांग, शक्य असेल तर. आपल्याला कळलं आहे असं पुरेशा प्रमाणात आपल्यालाच कळलेलं आहे
असं गृहीत धरून, त्यांच्या सर्व प्रश्नांच्या उत्तर देण्याचं सामर्थ्य आपल्याकडे आहे असं गृहीत धरून, आणि म्हणून मी म्हणालो की हा जो नेमकेपणा, नेटकेपणा श्री गुरु या पारमार्थिक संकल्पनेचा, त्याच्यासाठी आपण समजून घेणार आहोत हे जे किमान भांडवल मी जे मगाशी बोललो त्या भांडवलाच्या आधारे. त्यामुळे मनामध्ये प्रश्न असा नास्तिकतेच्या दृष्टीने कदाचित येणार नाही आपल्या. आपण सद्गुरु संकल्पनेला प्रश्न विचारणार नाही, मान्य. पण आपल्याही मनामध्ये स्पष्ट पाहिजे, मी जरी श्रद्धाळू असेल, मी श्रद्धावंत असेल, माझ्या शाश्वत कल्याणाची मला काळजी जरी असेल, तरी सुद्धा हे मला निश्चित माहिती पाहिजे की सद्गुरू म्हणजे नेमकं काय, त्यांचं महत्व काय. आणि हे जे सगळे आत्ता प्रश्न मी म्हणालो ते पुन्हा आता सांगत नाही, त्या सगळ्या प्रश्नांची माझ्या मनामध्ये स्पष्ट उत्तर पाहिजे. कदाचित मला दुसऱ्याला नाही समजून सांगता येणार, मान्य. तो उद्देशच नाही. उद्देश काय बोललो आपण सुरुवातीलाच, माझ्या मोक्षाची व्यवस्था याच्यातून झाली पाहिजे. आणि माझ्या मोक्षासाठी जर मला पुन्हा एकदा भगवंत, शास्त्र, संत सांगत असतील तर ते मला मान्य असलंच पाहिजे, आणि त्यालाच श्रद्धा असं म्हणतात. आणि श्रद्धा हाही विषय आपला आपण घेणारच आहोत कधीतरी, पण अनुभव येईपर्यंत श्रद्धेचं काम असतं, एवढं एकच वाक्य आत्ता बोलतो आणि पुढे जाऊ. हळूहळू या विषयात प्रवेश करूया आणि सर्व प्रश्नांची उत्तरं आपण मिळवण्याचा प्रयत्न करूया. माया तत्वाचा विचार आपण मागचे काही सत्र बघितला, तेव्हा आपण असं बघितलं की दासबोधाच्या अगदी सुरुवातीला, म्हणजे पहिल्याच दशकामध्ये, जो स्तवनांचा दशक आहे आपण बघितलं होतं, त्या पहिल्याच दशकामध्ये समर्थांनी शारदा स्तवन केलं. त्या शारदा स्तवनाच्या माध्यमातून त्यांनी मायेला धन्यवाद दिले असं आपण बघितलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर. पुढे त्याच दशकामध्ये गुरुस्तवन सुद्धा समर्थ करतात. अर्थात इथे गुरु याचा अर्थ श्री गुरु किंवा सद्गुरु असा होतो. आणि हे स्तवन करताना समर्थ म्हणतात काय म्हणतात, आता सद्गुरु वर्णवेना. पहिलीच ओवी आहे बरं, त्या समासातली पहिली ओवी आहे. आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शो शकेना, ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे. कोण म्हणताय? खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण इतकं शिकायला मिळतं तुम्हाला सांगतो. समर्थ स्वतःला अज्ञानी म्हणून घेतात आहे हो पहिल्या दशकात. आणि मला लाज वाटते, स्वतःच्या तोंडाने तर जाऊ द्या, दुसऱ्या कोणी अज्ञानी म्हटलं तर जे काही होतं माझं आतमध्ये, किती शिकायला मिळतं मी तेच सांगतो. जाऊ द्या, विषय खूप बदलतील, पण इतकं सुंदर असते सगळं. शास्त्र एकदा कळायला लागलं ना, दासबोधाच्या शेवटी समर्थ म्हणतात, सकळ करणी जगदीशाचे काय. काय कर्तृत्व घेऊ, काय करणे, सकळ करणे जगदीशाचे. मनुष्याचं काय करणं आहे तिथे, त्याचं काय कर्तव्य आहे, सकळ करणारा तोच आहे. ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे, समर्थ म्हणतात. ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. म्हणून म्हणलं विषयांतर होईल, पण सांगण्याचा मुद्दा असा की हे सगळं आपल्या समोर असतं. दासबोध आपल्या घरात, रामकृष्ण हरी जाऊ दे, तो वेगळा विषय आहे. पण तो घरात कुठे असतो हाच तर मुद्दा आहे. कारण तो माझ्या घरामध्ये मी कपाटात ठेवलेला असतो, काचेच्या शब्द अधोरेखित. तो अत्यंत महत्वाचा आहे, कारण कपड्यांचं कपाट जसं असतं तसं पुस्तकांचं असून चालत नाही, कारण ते इतरांना दिसण्याची व्यवस्था मी करत असतो. पण दासबोध आल्यानंतर तसं दिसलं पाहिजे. अरे बाप, प्रकांड पंडित दिसतात या घरात राहणारे. काय ग्रंथांची रेलचेल आहे. कसं फसवत असतो आपण स्वतःला, पण वर्षानुवर्ष धूळ सुद्धा झटकत नाही मी त्या दासबोधावरची. त्यात काय सांगितलं हे तर सोडूनच द्या, आणि त्याप्रमाणे माझं जीवन बदलणं ही तर अजून पुढची गोष्ट नाही.
समर्थ म्हणत असतील सकळ करणे जगदीशाचे, पण मला वाटतं की सगळं मी करतो. असो, पहिल्या दशकाकडे परत येऊ. सद्गुरूंचं वर्णन करतात आहे समर्थ. आता सद्गुरू वर्णवेना, म्हणून मी तुम्हाला मुद्दाम स्मरण करून दिलं. ज्यांचा दासबोधाचा अभ्यास आहे त्यांना नक्कीच कल्पना आहे, पण ज्यांनी नसेल अभ्यास केला, की पहिल्याच ओवीमध्ये सद्गुरुस्तवन नावाचा किंवा गुरुस्तवन नावाचा तो समास, आणि पहिल्याच ओवीत नव्हे पहिल्या अर्ध्या चरणात समर्थ सुरुवात काय करतात आहे, आता सद्गुरू वर्णवेना. बरं, आता शब्द वापरलाय पहिल्याच ओवीमध्ये, मग पहिल्याच ओवीत आता कसं? त्याला आधीच्या समासाचा संदर्भ आहे की शारदेचं वर्णन करून झालं, शारदेच्या पाठोपाठ आता मी श्रीगुरूंचं वर्णन करू म्हटलं, फारच कठीण आहे, अशक्य आहे. कारण जेथ माया स्पर्शो शकेन, कारण वर्णन करण्यासाठी जी साधनं लागतात ती साधनं माईक आहेत. ती सर्व साधनं मायेनी पुरवलेली आहेत. आणि त्या मायेचा श्री गुरुरूप ब्रह्माला स्पर्शही होत नाही. ते स्वरूप मज जेथ माया स्पर्शो शकेना, आणि पुढे ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे, की मी अज्ञानी त्याचं वर्णन कसं करणार, समर्थ म्हणतात. जसं म्हणालो की वर्णन करायला सुरुवात करावी एखाद्या गोष्टीची, आणि त्याचं वर्णन मी करू शकणार नाही अशी सुरुवात करावी. तसं केलंय पण समर्थांनी सद्गुरूंचं वर्णन करायला सुरुवात केली. पहिल्या ओवीत म्हणतात आता सद्गुरू वर्णवेना, आणि पुढे त्या समासात 30 ओव्या लिहिल्यावर समर्थांनी, असं नाही किंवा नाही लिहिल्या वर्णन करता येत नाही म्हणून, 30 ओव्यांमध्ये समर्थांनी वर्णन केलं ना. आणि मग शेवटच्या ओवीमध्ये म्हणजे 31व्या ओवीमध्ये समर्थ काय म्हणतात, म्हणवनी सद्गुरू वर्णवेना. पहिले म्हणतात आता सद्गुरू वर्णवेना, आणि सगळ्यात शेवटी म्हणतात म्हणवनी सद्गुरू वर्णवेना. आणि हे घे माझी वर्णना, हे गे हेची माझी वर्णना, अंतरस्थितीची या खुणा अंतरनिष्ठ जाणती. म्हणजे आधीच्या 30 ओव्यांमध्ये जे वर्णन केलं, मग ते कशाचं केलं, मग 30 ओव्या लिहिल्या कशासाठी, तर सद्गुरू वर्णन का करता येत नाही याचं वर्णन करण्यासाठी 30 ओव्या. म्हणून सुरुवात केली आता सद्गुरू वर्णवेना, आणि शेवटी म्हणतात काय, म्हणून सद्गुरू वर्णवेना. आणि हे मी तुम्हाला या 30 ओव्यांमध्ये समजून सांगितलं की का वर्णन करता येत नाही. एकंदरीत श्रीगुरूंचं वर्णन शब्दांनी करणं शक्य नाही, आणि हेच मी त्यांचं वर्णन केले आहे असे समर्थ इथे म्हणतात. म्हणून सद्गुरू वर्णवेना, हे गे हेची माझी वर्णना, आणि अंतरस्थितीची खुणा अंतर्निष्ठ जाणं. हे जर आपल्याला सगळं खूप गूढ आणि असं रहस्यमय वाटत असेल बोलणं समर्थांचं, तर समर्थ लगेच त्याचं स्पष्टीकरण देतात दासबोधात, की माझ्या वर्णनाचं जे रहस्य आहे हे फक्त ब्रह्मज्ञानीच जे आहेत त्यांनाच कळेल. का बरं? कारण एक ब्रह्मज्ञ जो असतो तोच दुसऱ्या ब्रह्मज्ञाच्या भाषेचं वर्म समजू शकतो. त्यामुळे या वर्णनाचं वर्म मला कळत नसेल, किंवा असं एक विधान करूया की जितक्या प्रमाणामध्ये मला हे वर्णन गूढ वाटतं तितक्या प्रमाणामध्ये मी अज्ञानी आहे. कारण समर्थांनी सत्य व्याख्या केली, आपल्या समोर ठेवली आहे. तितक्या प्रमाणात मी कमी ब्रह्मज्ञानी असं म्हणायचं म्हणजेच मी अज्ञानी आहे असं दुसऱ्या भाषेत बोलू. कारण एक ब्रह्मज्ञ समजू शकतो की समर्थ असं का म्हणतात की जे स्वतः ब्रह्मज्ञ आहेत. सारांश, समर्थ जेव्हा म्हणतात की सद्गुरू वर्णवेना, आणि मला जर कोणी म्हटलं की अरे तुझ्या सद्गुरूंचं वर्णन करशील का, मी त्याच्यावरती 1 तास व्याख्यान करू शकतो. म्हणजे काय, माझे सद्गुरू काय डॉक्टर आहेत,
ते कोल्हापूर जवळ मुरगुड नावाच्या गावात ते राहतात. दिसायला गोरेपान, फार देखणे आहेत. उंची 6 फूट आहे. यशस्वी डॉक्टर आहेत. प्रचंड समाजसेवा त्यांनी केलेली आहे. व्यापक ग्रंथनिर्मिती केलेली आहे. हजारो प्रवचनं त्यांनी केली आहे. जगभर पसरलेला त्यांचा शिष्य परिवार आहे, इत्यादी इत्यादी. छान 1 तास मी व्याख्यान देऊ शकतो माझ्या सद्गुरूंचं वर्णन मला विचारलं तर. मग मी श्रेष्ठ झालो का? कोणापेक्षा श्रेष्ठ मी बोलणार सुद्धा नाही, कारण तेही पाप मला नको आहे बोलण्याचं. पण तुमच्या लक्षात आलं असेल, मी श्रेष्ठ झालो का? समर्थ म्हणतात आहे आता सद्गुरू वर्णवेना, आणि मी 1 तास सद्गुरूंचं वर्णन करतो. मी श्रेष्ठ झालो का? मी श्रेष्ठ नाही झालो. माझी बुद्धी तपासण्याची वेळ आलेली आहे. समर्थ म्हणतात आहे मी वर्णन करू शकत नाही. याचा अर्थ असा आहे की समर्थांची सद्गुरू या संकल्पनेची जी व्याख्या आहे आणि जी माझी व्याख्या आहे सद्गुरूची, याच्यात निश्चितच अंतर आहे. ते जेव्हा म्हणतात की आता सद्गुरू वर्णवेना, तेव्हा ते अलौकिकातील सद्गुरू तत्वाबद्दल बोलतात. जेथ माया स्पर्शो शकेना म्हणतात, तेव्हा ते त्या सद्गुरू नावाच्या तत्वाबद्दल बोलतात. त्याचं वर्णन करता येत नाही, हेच त्याचं वर्णन आहे असं अप्रत्यक्षरित्या वेद जे सांगतात, न इति न इति, तेव्हा ते सद्गुरू या तत्वाबद्दल बोलतात. आणि मी जेव्हा सद्गुरूंचं वर्णन करतो, तेव्हा मी ज्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहतो त्याच दृष्टीने मी वर्णन करू शकणार. त्यामुळे ते लौकिकातलं आणि ते नेहमीसाठी स्थूल वर्णन असंच ठरणार, कारण मी त्यांच्याकडे देहदृष्टीने बघतो. त्यामुळे मी देह पातळीवरच वर्णन करू शकतो आणि अलौकिकातलं वर्णन करता येत नाही, आणि त्याचं मर्म फक्त ब्रह्मज्ञाला कळतं. हे आपण मगाशीच पाहिलं. मग ही जी काय म्हणूया एक अंतर पडत आहे माझ्या वर्णनामध्ये आणि त्यांच्या वर्णनामध्ये, किंवा सद्गुरू खरे समजून घ्यायचे असतील तर मला सुद्धा ब्रह्मज्ञ होणं गरजेचं आहे, असं जे समर्थ म्हणतात आहेत, ही जी दरी आहे, हे जे अंतर आहे, हे पार करण्यासाठीच श्रद्धेची आवश्यकता आहे. एवढं बोलतो आणि आजचं चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य मंगेश दादांना इथूनच नमस्कार करते. सद्गुरू ही संकल्पना सुरू झाली आनंदाचे तत्वज्ञानमध्ये, आणि खरं सांगू मला खूप आनंद झाला स्वतःला. कारण आता सद्गुरू म्हणजे काय, हे गुरुतत्व म्हणजे काय, हे आपण सगळे समजून घेणार आहोत. बरेच लोकांना इथे सद्गुरू प्राप्ती नक्कीच झाली असेल, किंवा याच्यातून सद्गुरूंचं महत्व अजून विशद करून आपल्याला समजेल, आणि मंगेश दादा नक्कीच आपल्याला ते सगळं व्यवस्थित समजावून सांगणार आहेत. आज मी पहिले म्हटलं होतं की आपली भजन सेवेला सुरुवात करायच्या आधी मी 1-2 गोष्टींबद्दल बोलणार आहे. त्या ह्या म्हणजे की या आठवड्यातच मंगेश दादांचा प्रवास सुरू होतोय, प्रवास दौरा. आणि सर्वप्रथम आम्ही पिट्सबर्गला असणार आहोत. त्याच्याबद्दल काही दिवसांपूर्वी मी टाकलं होतं आपल्या गटामध्ये, पण आता परत टाकीन. आणि पिट्सबर्गचे जे एक्झॅक्ट दादांचे प्रोग्राम्स असतील, तर त्याच्याबद्दल माहिती मात्र रुपाली बडवे आपल्याला कळवतील आपल्या गटामध्ये.
पण मंगेशदादा 27 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर म्हणजे दुपारपर्यंत पिट्सबर्गमध्ये आहेत. त्या दरम्यान जर का दादांना कोणाला वैयक्तिकरित्या भेटायचं असेल, तर त्याबद्दल तुम्ही माझ्याशी संपर्क करा किंवा सौ रुपाली बडवे यांच्याशी. आणि त्याच्यानंतर दादा असणार आहेत क्लिव्हलंडला, मग ब्लूमिंग्टनला. इथे सौ अनिता देऊसकर आहेत, त्यांच्याशी संपर्क करा कोणाला ब्लूमिंग्टनला च्या बद्दल भेटायचं असेल तर. आणि नंतर शिकागोला असणार आहोत, तेव्हा रेखाताई देवधर तिथलं बघतात आहेत. आता मी इथे थांबते आणि भजन सेवेची सगळी सूत्र मी आता सौ मृणाल बुजवणे हिच्याकडे देते. जय श्रीराम. तुमच्या लक्षात आलं असेल आज मी वृषालीताई आणि मी एकाच ठिकाणून घेत आहोत, त्याच्यामुळे खूप छान वाटतंय मला इथून परमपूज्य दादांचं प्रवचन ऐकताना. आणि नेहमीप्रमाणेच इतका सुंदर विषय सुरू झालेला आहे, त्याची प्रस्तावना आणि सगळीच आता पुढे काय काय होणार याची उत्सुकता बरोबर दादांनी आपल्याला लावलेली आहे. आणि तत्व, सद्गुरु तत्व हा विषयच इतका आगाध आहे की खूपच छान आपल्याला आता मार्गदर्शन मिळणार आहे. आणि आज आपल्याला तसेच आशयाचं भजन मिळालेलं आहे भजन सेवेला. कुठेही असं माहिती नव्हतं की असं आजचा विषय होईल आणि त्याच्याशी संलग्न असं आपलं भजन असेल, पण ते नेहमीच जुळून येतं. तर आजचं आपलं भजन आहे परमपूज्य श्रीराम महाराज लिखित रंग रे मना सद्गुरु ध्यानात. आणि ते भजन सादर करण्यासाठी आज आपल्याकडे उपस्थित आहेत सौ वैदेही गोखले. वैदेही गोखले इथे कॅलिफोर्निया सॅन्टा क्लारामध्येच राहते. आणि गाणं ती म्हटले खूप लहानपणी शिकली आहे, पण ती आमच्या बऱ्याचशा काय म्हणतात उपासनांमध्ये, वाचनांमध्ये भजन सेवा देत असते. त्याच्यामुळे गाणं आणि भजन यातला फरक आपण सगळेच नेहमी जाणतो. तर आज ती आपल्याला भजन सेवा देण्यासाठी इथे आलेली आहे आणि ती आज श्रीराम महाराज रचित रंग रे मना सद्गुरु ध्यानात हे भजन सादर करणार आहे. वैदेही तयार आहेस? हो. जय श्रीराम. परमपूज्य मंगेश दादांना नमस्कार. इथे सर्व उपस्थित त्यांनाही माझा नमस्कार. आता मी सुरू करते. रंग रे मना सद्गुरु ध्यानात, रंग रे मना सद्गुरु ध्यानात, सद्गुरु ध्यानात, सद्गुरु ध्यानात, रंग रे मना सद्गुरु ध्यानात. श्री गुरु सेवा करता करतची, श्री गुरु सेवा करता करतची, होई स्वरूपी गंगा, होई स्वरूपी गंगा, रंग रे मना सद्गुरु ध्यानात. आत्मसुखाच्या सुखसागरिया, आत्मसुखाच्या सुखसागरिया, एक रूप तरंगा, एक रूप तरंग, रंग रे मना सद्गुरु ध्यानात. मानदंबन माझे मीपण, मानदंबन माझे मीपण, सोडून अवघे ढंगा, सोडून अवघे ढंग, रंग रे मना सद्गुरु ध्यानात. श्री गुरु चरण कमलात लाभतो, श्री गुरु चरण कमलात लाभतो, अखंड सेवा सुरंगा, अखंड सेवा सुरंगा, रंग रे मना सद्गुरु ध्यानात. गुरुचरणांकित श्रीरामाला,
गुरुचरणाङ्कित श्रीरामाला, गुरुचरणाङ्कित श्रीरामाला, हाची असे निज रंगा, हाची असे श्रीरंग रंग रे मना, सद्गुरु ध्यानात, सद्गुरु ध्यानात, सद्गुरु ध्यानात रंग रे मना, सद्गुरु ध्यानात, सद्गुरु ध्यानात, सद्गुरु ध्यानात. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. वा वैदेही, खूपच सुंदर झाली भजन सेवा. आणि आता मंगेश दादांनी म्हटलं त्याप्रमाणे आपण ज्या दृष्टीने बघतो त्या दृष्टीने आपण सद्गुरूंचं वर्णन करतो. एक आत्मसुखाच्या सुखसागरी या एकरूप तरंग ही ओळ ऐकून श्रीराम महाराजांनी कुठल्या दृष्टीने आपल्या सद्गुरूंचं वर्णन केलंय हे एकदम छान वाटलं मला. वा, खूपच खूप धन्यवाद वैदेही. आणि आता आपण आज प्रश्नोत्तर घेणार आहोत ना दादा? आज वेळ आहे ना प्रश्नोत्तरांसाठी? मी काहीही परंपरा वगैरे म्हणायच्या आधी